इन प्रिवियस चॅप्टर नंबर 1 दॅट इज द युनिट अँड मेजरमेंट्समध्ये आम्ही सगळं काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर केले बेटा फिजिक्सबाबत. ओके, त्यानंतर बेटा आज जो आम्ही चॅप्टर स्टार्ट करून राहिलेलो आहे दॅट इज द चॅप्टर नंबर 2 दॅट इज मॅथमॅटिकल टूल्स. ठीक आहे, हा एक असा चॅप्टर आहे बेटा ज्याला आपण म्हणू शकतो हा एक खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे और इम्पॉर्टंट चॅप्टर आहे फिजिक्सचा, ज्यामध्ये आम्हाला सगळ्या बेसिक गोष्टी शिकायला मिळणार आहे रिलेटेड टू फिजिक्स. आणि असं म्हटलं तरी काही हरकत नाही की जर यामध्ये हा चॅप्टर जर तुमचा व्यवस्थित झाला नाही तर तुम्हाला समोर जाऊन फिजिक्समध्ये खूप काही प्रॉब्लेम्स क्रिएट होईल. ओके, तर त्यामुळे हा चॅप्टर शिकण्यासाठी एकदम मनापासून आणि व्यवस्थित एकदम छोटे कन्सेप्ट सुद्धा तुमचे क्लिअर असले पाहिजे, जेणेकरून समोर जाऊन तुम्हाला 12th शिकताना कुठल्याच प्रकारचा त्रास होणार नाही. आणि खूप हा असा इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे जो आज आम्ही स्टार्ट करणार आहे. तर आजचा आपला जो नवीन टॉपिक आहे दॅट इज नवीन चॅप्टर आपण म्हणू दॅट इज मॅथमॅटिकल टूल्स. ओके, तर चॅप्टर नंबर बेटा आमचा कोणता सुरू आहे दॅट इज द चॅप्टर नंबर आपण लिहू बेटा 2 सेकंड. हां, कोणता रे? मॅथमॅटिकल्स. तर या चॅप्टरमध्ये आम्हाला इंटिग्रेशन, डेरिव्हेशन, ओके, त्यानंतर आम्हाला या चॅप्टरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग कन्सेप्ट जो शिकायचा आहे दॅट विल बी द वेक्टर्स. दॅट इज वेक्टर्स. काय शिकायचा आहे बेटा? तो वेक्टर्स. वेक्टर्स हा कन्सेप्ट आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचा आहे. तर आजचं जे पहिलं लेक्चर आहे बेटा, या लेक्चरमध्ये आपण सगळं काही बेसिक शिकणार आहे अबाउट द वेक्टर्स. ओके, अबाउट वेक्टर्स. या टोटल होल चॅप्टरमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट जो आम्हाला भेटणार आहे वेक्टर्स. आणि आजचं जे लेक्चर आहे आपलं ते पूर्ण या बेसिक गोष्टीवर होणार आहे. वेक्टर्स नेमकं असते काय? ठीक आहे, तर आपल्याला माहीत असलं पाहिजे बेटा की आम्ही 9th स्टँडर्डमध्ये असताना, ओके, इंट्रोडक्शन आपण बघून राहिलो बेटा, दॅट इज इंट्रोडक्शन अबाउट वेक्टर्स. इंट्रोडक्शन अबाउट वेक्टर. तर वेक्टरचं इंट्रोडक्शन बघताना बेटा आम्हाला माहीत असायला पाहिजे, आम्ही जेव्हा 9th स्टँडर्डमध्ये होतो तर आम्हाला एक चॅप्टर होता दॅट इज द लॉज ऑफ मोशन. ठीक आहे, तर लॉज ऑफ मोशनमध्ये आम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकलो. त्यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी होती की व्हॉट इज मीन बाय स्केलर क्वांटिटी अँड व्हॉट इज मीन बाय वेक्टर क्वांटिटी. सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट होता बेटा की व्हॉट इज स्केलर आणि व्हॉट इज वेक्टर. या अगोदर कधीच आपल्याला वेक्टर हा शब्द गेलेला नाही स्टेट बोर्डमध्ये. ठीक आहे, तर पहिला जो आम्हाला वर्ड आला वेक्टर हा आला 9th स्टँडर्डमध्ये, ज्यावेळेस आम्ही लॉज ऑफ मोशन हा कन्सेप्ट शिकत होतो. तर लॉज ऑफ मोशनमध्ये शिकताना आम्ही बघितलं की तिथे आम्ही डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, व्हेलॉसिटी, ॲक्सिलरेशन या सगळ्या गोष्टी शिकलो. ओके, स्पीड, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सिलरेशन, तर या सगळ्या गोष्टी शिकलो. तर त्यावेळेस आमच्या अशा लक्षात आलं की आम्हाला सांगण्यात आले होतं की दॅट क्वांटिटी, दीज आर क्वांटिटीज, दिस क्वांटिटी विल बी क्लासिफाय ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शन अँड मॅग्नेट्यूड. वन विल बी द स्केलर क्वांटिटी अँड वन विल बी द वेक्टर क्वांटिटी. तर त्यावेळी आम्हाला सांगण्यात आलं होतं अशी क्वांटिटी, द क्वांटिटी विच हॅज मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन दे आर कॉल्ड ॲज अ वेक्टर क्वांटिटी. बघा काय म्हणणं आहे त्याचं, द क्वांटिटी विच हॅज magnitude and direction they are called as a vector quantity, and a quantity which has only magnitude they are called as a scalar quantity. तर अशा पद्धतीने सगळ्या क्वांटिटीजला आम्ही काय केलं होतं, डिवाइड केलं होतं की वन विल बी द स्केलर क्वांटिटी, वन विल बी द वेक्टर क्वांटिटी. ओके, तर या गोष्टी आम्ही 9th स्टँडर्डमध्ये शिकलो. आफ्टर दॅट 10th मध्ये आलो बेटा, तर 10th मध्ये आम्ही या गोष्टी काही रिपीट झाल्याच नाही आमच्या, आणि सरळ आता 11th मध्ये आम्ही बघणार आहे वेक्टर. तर हे समजून घ्या, जर तुमचा वेक्टर चॅप्टर व्यवस्थित झाला नाही तर ऑब्विसली 101% तुम्हाला फिजिक्सच्या प्रत्येक चॅप्टरमध्ये काही ना काही कुठं ना कुठं अडचण येणार आहे. बिकॉज आपण म्हणू शकतो की वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे फिजिक्समधला दॅट इज द वेक्टर्स. दॅट इज वेक्टर्स. आता वेक्टर काय असते रे, तर सगळ्यात पहिले आपण बोलू की आम्ही बघितलं फिजिकल क्वांटिटी. लक्ष द्या बेटा, आम्ही बघितल्या फिजिकल क्वांटिटीज. ओके, फिजिकल क्वांटिटीज.
बघितलं. व्हॉट इज मीन बाय फिजिकल क्वांटिटी? द क्वांटिटी विच कॅन बी मेजर दे आर कॉल्ड एज अ फिजिकल क्वांटिटीज. ओके, द क्वांटिटी विच कॅन बी मेजर दे आर कॉल्ड एज अ फिजिकल क्वांटिटी. आफ्टर दॅट द क्लासिफिकेशन ऑफ फिजिकल क्वांटिटी, फंडामेंटल क्वांटिटी अँड डेराइव्ह क्वांटिटी वे वगैरे आम्ही बघितला आहे. बट बेसिकली फिजिकल क्वांटिटी, जर मला एखादी फिजिकल क्वांटिटी काय करायची असेल बेटा, जर मला एक्सप्रेस करायची असेल तर माझ्याजवळ दोन गोष्टी असणं गरजेचं आहे. त्याला म्हणू आम्ही एन आणि न्यू. लक्ष द्या, एन आणि म्यू. एन काय रिप्रेझेंट करत आहे? तर एन रिप्रेझेंट करत आहे बेटा दॅट इज द न्यूमरिकल व्हॅल्यू. न्यूमरिकल व्हॅल्यू. आणि म्यू काय रिप्रेझेंट करत आहे बेटा? तर म्यू रिप्रेझेंट करत आहे इथे दॅट इज युनिट. दॅट इज काय आहे? युनिट. या दोन गोष्टीची आम्हाला गरज असते बेटा वेन वी हॅव टू एक्सप्रेस एनी फिजिकल क्वांटिटी. ओके, बेसिकली तर कोणतीही फिजिकल क्वांटिटी जर मला एक्सप्रेस करायची आहे तर मला या दोन गोष्टीची गरज असते. वन विल बी द न्यूमरिकल व्हॅल्यू अँड सेकंड विल बी द युनिट. त्या न्यूमरिकल व्हॅल्यूला आम्ही दुसऱ्या भाषेत म्हणत असतो म्हणजे मॅग्नेट्यूड. काय म्हणत असतो आमच्या फिजिक्सच्या भाषेत? दॅट इज मॅग्नेट्यूड. ओके, दॅट न्यूमरिकल व्हॅल्यू इज कॉल्ड एज अ मॅग्नेट्यूड. अँड द अदर थिंग दॅट इज द काय बेटा? युनिट. या जर दोन गोष्टी असल्या तर आम्ही फिजिकल क्वांटिटी काय करू शकतो? एक्सप्रेस करू शकतो. फिजिकल क्वांटिटी काय करू शकतो? एक्सप्रेस करू शकतो. आता तुम्ही म्हणाल कसं काय? हे काय आहे? तर आपण एक एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पलवरनं चांगल्याने समजेल. जसं मार्केटमध्ये गेलो बेटा आपण आणि आपण सपोज काय घेतले? ॲपल्स. काय घेतले? ॲपल. तर तुम्हाला माहिती आहे जेव्हा मी ॲपल घ्यायला जाईल तर मला सांगावं लागणार आहे बेटा की मला ॲपल किती हवे आहे. तर मी सांगेन ॲपल मला किती केजी पाहिजे आहे? 4 केजी. किती केजी? 4 केजी. काय परचेस केले बेटा? मी काय बाय केले? 4 केजी ॲपल. तर मी कोणत्या क्वांटिटीकडे गेलो बेटा? फिजिकल क्वांटिटी. जेव्हा मला ॲपल्स परचेस करायचे होते तर मी गेलो बेटा कोणाकडे? मास. ओके, मास या क्वांटिटीकडे. मास इज अवर कोणती क्वांटिटी? फिजिकल क्वांटिटी. आणि मी त्याला एक्सप्रेस केलं दोन गोष्टींमध्ये. दॅट इज माय मॅग्नेट्यूड अँड दॅट इज माय युनिट. दॅट इज माय मॅग्नेट्यूड अँड दॅट इज माय युनिट. दोन आले एकत्र तर माझी पूर्ण मास ही क्वांटिटी काय झाली? एक्सप्रेस झाली. त्याला काही गरज नाही पडली आणखीन काही सांगायची. जर मी एखाद्या शॉपमध्ये गेलो आणि मी जर म्हटलं त्याला म्हटलं की मला 4 केजी काय द्या? ॲपल द्या, तर तो सरळ सरळ मला काय करेल? 4 केजी ॲपल घेईल आणि त्याचा हिशोब करून मला त्याला काय द्यावं लागेल? पैसे. परंतु म्हणजेच काय झालं तर इथे ही क्वांटिटी कोणती आहे बेटा? मास. मास या क्वांटिटीला एक्सप्रेस करासाठी या दोन गोष्टी सफिशियंट आहे. या दोन गोष्टी काय आहे? सफिशियंट. वन विल बी द काय आहे? न्यूमरिकल व्हॅल्यू अँड सेकंड विल बी द युनिट. दिस टू थिंग will give the sufficient information for purchasing the apple. That means mass ही एक अशी क्वांटिटी आहे ज्याला एक्सप्रेस करासाठी मला दोनच गोष्टीची गरज आहे. वन विल बी द न्यूमरिकल व्हॅल्यू अँड द सेकंड विल बी द युनिट्स. ओके, ठीक आहे. मग आता काय? आता आम्ही बघून राहिलो आहे वेक्टर. आता वेक्टर काय आहे रे मग? इथे वेक्टरची गरज काय आहे? डायरेक्शन काय आहे? तर या सगळ्या गोष्टी फिजिकल क्वांटिटीच्या कशा रिलेटेड आहे तर या सगळ्या गोष्टी आम्हाला बघायच्या आहे. ठीक आहे. तर पहिली गोष्ट आता आमच्या क्लिअर झाली की अरे यार ही एक अशी क्वांटिटी आहे ज्याला एक्सप्रेस करण्यासाठी मला दोनच गोष्टीची गरज पडली. एक म्हणजे काय आहे? दॅट इज युनिट. ओके, अँड सेकंड विल बी द इथे बघू आम्ही न्यूमरिकल व्हॅल्यू दॅट इज माय मॅग्नेट्यूड. बट कधी कधी काही क्वांटिटी अशाच असतात की ज्याच्याजवळ न्यूमरिकल व्हॅल्यू देऊन त्याच्याजवळ युनिट सुद्धा दिलं तरी सुद्धा ते अपूर्ण असतात. दे विल बी अ इनकम्प्लीट. वाय? बिकॉज दे रिक्वायर्ड सम अनादर थिंग. कशी काय? तर त्यासाठी बेटा एक सिम्पलशी आम्ही गोष्ट बघू की ज्यावरून आमच्या लक्षात येईल की नुसत्या या क्वांटिटी शिकल्यानेच आमचं पूर्ण काय होणार आहे? सगळ्या क्वांटिटी फक्त या दोन गोष्टीवरच डिपेंड राहते असं नाही. तर गोष्ट अशी की दोन मित्र होते. ओके, ते दोन मित्र, एक खूप श्रीमंत आणि एक खूप गरीब. एके दिवशी काय होते, जो आमचा श्रीमंत मित्र राहते कुठेतरी कारनी जात राहते. तर कारनी जात असताना त्याचा ॲक्सिडेंट होते. ॲक्सिडेंट झाल्यामुळे काय होते की तो खूप सिरियस राहते. मग तो एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. तर त्याचा मित्र हा त्याला भेटायला जाते. मित्र एकदम खास, त्याचा एकदम जिगरी. तर त्याच्याजवळ बस आयुष्याचे काही शेवटचे क्षण उरले राहते. तर तो आपल्या गरीब मित्राला म्हणते, अरे मित्रा, मी माझ्या पूर्ण आयुष्याची संपत्ती
मी माझं पूर्ण सोनं, मी माझं जे काही माझं जे महत्त्वाच्या गोष्टी होत्या, जे काही माझे डॉक्युमेंट्स वगैरे जे काही आहे माझे प्रॉपर्टी, ह्या सगळ्या गोष्टी मी एका गावाच्या बाहेर एक गार्डन आहे आणि त्या गार्डनमध्ये मी ती गोष्ट काय केलेली आहे, ते एका झाडाखाली काय केलेली आहे, झाडाजवळ मी ते लपवलेली आहे. ओके, तर त्यांनी काय सांगितलं की मी माझ्या सगळ्या आयुष्यभराची कमाई मी एका झाडाच्या बाजूला 5 मीटर वरती काय केलेलं आहे, झाडापासून 5 मीटर वरती मी ती सगळी संपत्ती काय केलेली आहे, गाडलेली आहे. तर तो मित्र खुश. त्याला असं वाटत होतं केव्हा जाईल केव्हा नाही मी पाहायला. तर तो समोर काहीतरी सांगणार राहते पण त्याची इन्फॉर्मेशन न ऐकता तो लगेच निघून जाते. त्याला माहीत पडून जाते की या गार्डनमध्ये जाऊन मला हे झाड मिळेल आणि त्या झाडापासून 5 मीटर अंतरावर मला आज खूप काही सापडणार आहे, जेणेकरून माझं पूर्ण आयुष्यभराची जे काही गरीब होती ते पूर्ण दूर होऊन जाईल आणि मी आज श्रीमंत माणूस बनेल. तर या उद्देशाने तो मित्र निघून जातो. निघाल्यावर त्याच्या लक्षात काय येते, त्याला ते झाड भेटते. ओके, छान. त्या झाडाखाली तो जातो आणि तिथनं तो ईस्टकडे, बघा आपण घेऊ सपोज ती एक झाड आहे, ठीक आहे. या झाडाकडून तो या डायरेक्शनला आपण बोलू ईस्टकडे 5 मीटर वरती एक गड्डा खोदतो, परंतु त्याला काही मिळत नाही. आफ्टर दॅट तो वेस्टकडे 5 मीटर जातो, गड्डा खोदतो, तरी त्याला काही मिळत नाही. आफ्टर दॅट तो ईस्ट वेस्ट नॉर्थकडे जातो 5 मीटर त्या बाजूनी, गड्डा खोदतो, तरी त्याला काही मिळत नाही. आफ्टर दॅट तो साऊथकडे येतो 5 मीटर, पुन्हा गड्डा खोदतो, तरी त्याला काही मिळत नाही. मग तो काय करतो, पूर्ण 5 मीटरचा गड्डा खोदतो, तरी यार त्याला काही मिळत नाही. मग त्याच्या लक्षात येते आता मला अंदर 5 मीटर ग्राउंडमध्ये खोदावं लागेल. तर 5 मीटर खोदतो तरी त्याला मिळत नाही. आणि मग त्याच्या लक्षात येते अरे यार, या खजान्यासाठी मला एक गोष्ट मिसिंग होती आणि ती गोष्ट म्हणजे डायरेक्शन. ती गोष्ट म्हणजे डायरेक्शन. दॅट मीन्स इथे ही जे गोष्ट आहे बेटा, इथे जे काही क्वांटिटी होती ते क्वांटिटी इनकम्प्लीट आहे विदाउट डायरेक्शन. विदाउट डायरेक्शन अँड हेन्स बेटा वी हॅव टू स्टडी द वेक्टर क्वांटिटी, बिकॉज आमच्या लक्षात आलेलं आहे काही क्वांटिटी पूर्णपणे मिनिंगफुल करण्यासाठी तिथे डायरेक्शनची गरज असते आणि म्हणून जिथे डायरेक्शन्स असते बेटा दॅट क्वांटिटी इज कॉल्ड ॲज अ कोणत्या क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी. दॅट क्वांटिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. आणि बिचारा आयुष्यभर तो गरीब राहिला कारण की त्यांनी त्याच्या मित्राची पूर्ण गोष्ट ऐकलीच नाही, कारण की तो शेवटी काहीतरी तेच सांगणार होता की झाडापासून 5 मीटर ईस्टकडे किंवा झाडापासून 5 मीटर वेस्टकडे तू गड्डा खोद. पण या पठ्ठ्यानी त्याची पूर्ण गोष्ट ऐकली नाही आणि हा त्या गोष्टीचा फायदा घेऊ शकला नाही, बिकॉज त्याला माहीतच नव्हतं की अरे यार हे अशी एक क्वांटिटी आहे जी क्वांटिटी कशावर डिपेंड राहणार आहे, डायरेक्शनवर डिपेंड राहणार आहे. आणि तिथे त्याची चूक झाली आणि तो काही खजाना त्याला मिळाला नाही. तर म्हणून बेटा आपल्यासोबतही असं काही व्हायला नाही पाहिजे. ॲक्च्युली खजाना नाही बट आमचे मार्क्स भेटले पाहिजे. आणि म्हणून बेटा आम्हाला हा सिरियसली आणि खूप इंटरेस्ट घेऊन हा चॅप्टर आम्हाला हा कन्सेप्ट पूर्ण करायचा आहे. दॅट इज अवर काय वेक्टर्स. तर तुमच्या गोष्ट लक्षात येऊन गेली असेल बेटा. व्हॉट इज मीन बाय वेक्टर? द क्वांटिटी विच हॅज अ magnitude but as well as direction. Okay, magnitude as well as direction, they are called as a which quantity? Vector quantity. They are called as a which quantity? Vector quantity. Then what is meant by vector quantity? The quantity which has a magnitude as well as direction. But इथे पुन्हा एक गोष्ट येते की डायरेक्शन असली म्हणजे झालं का रे? जर क्वांटिटीला मॅग्नेट्यूड आहे आणि डायरेक्शन आहे तर इट इज सफिशियंट टू एक्सप्रेस और इट इज सफिशियंट टू से दॅट क्वांटिटी विल बी द वेक्टर क्वांटिटी. तर हे सुद्धा नाही. मग हे काय आहे हे आता आपण समोर बघू बेटा. तर सगळ्यात पहिले एवढं क्लिअरली लक्षात आलं की ज्या काही सगळ्या फिजिकल क्वांटिटी होत्या दे विल बी classified into scalar quantity and vector quantity on the basis of their magnitude and direction. Okay, the first we have to understand or we have to see the difference between the scalar quantity and कोणती quantity our concept difference between scalar quantity and vector quantity. Difference
between scalar quantity and vector quantity. स्केलर क्वांटिटी अँड वेक्टर क्वांटिटी. तर चला बेटा आपल्याला डिफरन्स बघायचा आहे कोणामधला, तर स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी मधला. तर या बाजूला मी घेतो आहे स्केलर क्वांटिटी आणि या बाजूला मी बोलतो आहे कोणती क्वांटिटी रे, वेक्टर क्वांटिटी. या बाजूला मी कोणती बोलतो आहे, वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे, स्केलर क्वांटिटी अँड वेक्टर क्वांटिटी. ओके, चलो. द फर्स्ट थिंग इन स्केलर क्वांटिटी काय म्हणू, स्केलर क्वांटिटी मध्ये काय राहते बेटा, तर न्यूमरिकल व्हॅल्यू. न्यूमरिकल व्हॅल्यू. स्केलर क्वांटिटी इज ऑलवेज एक्सप्रेस्ड बाय न्यूमरिकल व्हॅल्यू अँड युनिट. न्यूमरिकल व्हॅल्यू अँड युनिट. आम्हाला माहिती आहे बेटा युनिटने असणारच आहे, न्यूमरिकल व्हॅल्यू अँड युनिट. स्केलर क्वांटिटी इज ऑलवेज एक्सप्रेस इन न्यूमरिकल व्हॅल्यू. But when we have to go towards the vector quantity, the first there will be the numerical value. First thing, there will be the numerical value. They have direction. And the third thing which is the most important, that is obey vector law of addition. Obey the vector law of addition. Okay, the first thing, when we have to express the scalar quantity, there must be a numerical value and unit. When we have to express the vector quantity, there must be a numerical value. Second thing, there must be a direction. And the third most important thing, they obey the law of vector addition. That time the given quantity is a vector quantity. हे समजून घ्या बेटा या तीन गोष्टीपैकी. that will be the most important thing. कोण सांगत असते का दिलेली क्वांटिटी हे वेक्टर क्वांटिटी आहे, तर that will be the quantity. That means that will be the rule. Obey the vector law of addition. जर ती क्वांटिटी काय करत असेल, फॉलो करत असेल vector law of addition, that time we see that quantity becomes our vector quantity. The quantity becomes our vector quantity. आता हे काय भानगड आहे, तर लक्ष द्या बेटा, याला पण आपण एक एक्झाम्पल घेऊन करू. ओके, तर लक्ष द्या. सपोज या डायरेक्शननी आम्ही म्हटलं हा एक वेक्टर आहे. ओके, that vector having the value 12. किती आहे बेटा, 12. आफ्टर दॅट इथनच बेटा एक सेकंड वेक्टर घेतला, they having the value 5. How much is the result? The result is 12 plus 5 is equal to 70. The result is 12 plus 5 is equal to the kitna 70 in first case. Now we have to considering the second case. In second case हमने इस डायरेक्शन में गया, कोई भी चीज एक या डायरेक्शन ने गेली, किती 12. पण त्याला काहीतरी वाटलं तो रिव्हर्स आला तिथनं परत, तर इट बिकम्स 5. ओके, गेला किती रे 12, आला किती 5. जेव्हा आम्ही रिझल्ट करू तर किती म्हणू आम्ही 12 प्लस 5. लक्ष द्या, मायनस नाही, 12 प्लस 5. आणि तरी सुद्धा इथं जो रिझल्ट बनन तो किती बनन बेटा 7. लक्ष द्या, मी काय म्हटलं, इथे दोन वेक्टरचा जो रिझल्ट बनत आहे तो किती बनत आहे 7. इथे दोन वेक्टरचा जो रिझल्ट बनत आहे तो किती आहे 17. इन थर्ड कंडिशन एक वेक्टर मी असा कन्सिडर केला, किती गेला बेटा तो 12. and after that तो एकदम स्ट्रेट गेला in the 90 degree, it becomes a 5. okay, how much is the result? So we know that the result becomes किती इथे सुद्धा 12 plus 5 is equal to, we know that there will be the Pythagoras theorem, that will be the Pythagoras काय म्हणू आपण याला म्हणू ट्रिपलेट म्हणू ना बेटा. याला कोणता ट्रिपलेट म्हणतो, हा पायथागोरस ट्रिपलेट. तर 12 चा स्क्वेअर आणि 5 चा स्क्वेअर 144 प्लस 25, दॅट मीन्स 169. दॅट इज द किती आला रे 13. किती आला 13. आता लक्ष द्या,
अरे हे तर काही वेगळंच दिसून राहिलेलं आहे. काय शिकून राहिलेलं आपण? कधी 12 + 5 17, कधी 12 + 5 7, कधी 12 + 5 13. ओके, इन डिफरंट केसेस जे काही आम्हाला सम भेटत आहे वेगवेगळी भेटत आहे. अरे तिथं नव्हतं झालं, आम्ही सरळ म्हटलं होतं 2 kg ॲपल + 2 kg ॲपल हाऊ मच इज द 4 kg ॲपल. सरळ अल्जेब्रिक सम. पण इथं काही वेगळीच भानगड दिसत आहे. कधी 12 + 5 17 बनत आहे, कधी 12 + 5 7 बनत आहे, कधी 12 + 5 13 बनून राहिले. अरे हे कोणती सम आली? तर लक्ष द्या बेटा, इथे काय होऊन का राहिलेला आहे? तर इथे जे काही सम होऊन राहिलेली आहे ते सम कुठंतरी या दोघांच्या अँगलवर डिपेंड आहे. लक्ष द्या बेटा, हे जे काही रिझल्टन भेटत आहे आम्हाला, हा रिझल्ट कुठेतरी या वेक्टरच्या दोघांच्या मधातल्या अँगलवर डिपेंड आहे. आणि अशा पद्धतीचा रिझल्ट जो अँगलवर डिपेंड असते, दे आर कॉल्ड ॲज अ वेक्टर लॉ ऑफ ॲडिशन. दे आर कॉल्ड ॲज अ वेक्टर लॉ ऑफ ॲडिशन. तर ही जर कंडिशन कोणतीही क्वांटिटी ओबे करत असेल, ओके, अँगल बदलला तर रिझल्ट बदलला, अँगल बदलला तर रिझल्ट बदलला, तर तुम्ही त्या क्वांटिटीला काय म्हणा? वेक्टर क्वांटिटी. तर तुम्ही त्या क्वांटिटीला काय म्हणाल? वेक्टर क्वांटिटी. नुसतं डायरेक्शन असल्याने वेक्टर होत नाही रे, समजून घ्या. नुसतं डायरेक्शन असल्याने वेक्टर नाही होत. दे ऑल्सो ऑबे द वेक्टर लॉ ऑफ ॲडिशन. त्यांनी काय ऑबे केलं पाहिजे? वेक्टर लॉ ऑफ ॲडिशन. वेक्टर लॉ ऑफ ॲडिशन काय म्हणते? अरे जसे दोन वेक्टर्स मधले अँगल बदलत जाईल त्याचा रिझल्ट बदलत जाईल. दॅट इज द वेक्टर लॉ ऑफ ॲडिशन. आणि ती जर ती क्वांटिटी ओबे करत असेल तर दॅट क्वांटिटी इज अवर वेक्टर क्वांटिटी. आता तुम्ही म्हणाल सर एखादं एक्झाम्पल असं नाही का की दे हॅव्हिंग अ डायरेक्शन बट दे आर नॉट अ विच क्वांटिटी? वेक्टर क्वांटिटी. तर मी म्हणेन यस, आहे आमच्याजवळ बरेचसे एक्झाम्पल. तर त्यातलं एक नेहमीचं एक्झाम्पल पाहू बेटा, दॅट इज इलेक्ट्रिक करंट. कोणता? इलेक्ट्रिक करंट. आता इलेक्ट्रिक करंट वी नो दॅट दे हॅव्हिंग अ डायरेक्शन. Electron have a negative passage. They always flow from negative terminal to positive terminal. The conventional direction of current is always from positive to negative. We know that. हमारे माहित है कि अरे यार इलेक्ट्रिक करंट है तो डायरेक्शन है, लेकिन अगर वो डायरेक्शन है तो हम बोलेंगे वो वेक्टर है. लेकिन नहीं बेटा, इलेक्ट्रिक करंट इज नॉट अ वेक्टर क्वांटिटी. कसं? तर लक्ष द्या बेटा केअरफुली. हां, लक्ष द्या. सपोज या ब्रांचवरून करंट आला 2 एम्पियर. या ब्रांचवरून करंट आला बेटा 5 एम्पियर. ओके, हाऊ मच इज द करंट विल बी फ्लोइंग फ्रॉम हियर? वी नो दॅट 5 + 2 दॅट इज 7 एम्पियर चालला करंट. ओके, हाऊ मच इज द अँगल बिटवीन देम? तो वी हैव टू कंसिडर द अँगल बिटवीन देम इज 30 डिग्री. द अँगल बिटवीन देम इज 30 डिग्री. नाउ द एंगल इंक्रीजेस. ओके, अब हमने क्या किया? एंगल इंक्रीज कर लिया. How much is the angle? The angle becomes 60 degree. The angle becomes how much? 60 degree. हाँ, यहाँ से कितना आया? 2 एम्पियर. यहाँ किससे आया? 5 एम्पियर. How much is the current? Obviously यार 7 एम्पियर. कितना आ गया? 7 एम्पियर. अब देखो यहाँ पे हमने क्या बोला कि अगर वो वेक्टर क्वांटिटी है तो दे ओबे द वेक्टर लॉ ऑफ एडिशन. दैट मीन्स एंगल चेंजेस, रिजल्ट चेंजेस. लेकिन यहाँ पे एंगल चेंज हुआ लेकिन रिजल्ट चेंज नहीं हुआ. देखो एंगल यहाँ पे 30 था, यहाँ पे 60 हो गया, लेकिन तभी भी यहाँ पे रिजल्ट हमें 7 एम्पियर मिला और यहाँ पर भी रिजल्ट हमें 7 एम्पियर मिला. दैट मीन्स एंगल चेंजेस बट result not changes. Angle changes, result changes. Angle changes, result changes. If the angle changes, result changes, that means they obey the vector law of addition. In that case the quantity becomes a vector quantity. The quantity becomes a vector quantity. But here they are having a direction. Electric current have a direction, but the result of that electric current, when we have to add the current, the result does not depend upon the angle between them, and therefore we say that electric current is not a vector quantity. Actually they are not a scalar quantity also. They will be a
tensile quantity, but here we have to not understand that quantity. Here only we say that electric current is not a vector quantity. They having a direction, but they cannot obey the law of vectors. And if they cannot obey the law of vector, that time we say that it is not a vector quantity. Okay. The second example, ऐसा ही एक second example है जिसमें क्या है, डायरेक्शन है लेकिन वो वेक्टर क्वांटिटी नहीं है. दैट विल बी द pressure. Okay, we know that pressure. What is a pressure? Pressure is a ratio force acting per unit area called as a pressure. Pressure को रहता है inside pressure, outside pressure, डायरेक्शन है, लेकिन उसका रिजल्ट उसके एंगल पे डिपेंड नहीं है. दैट मीन्स दे कैन नॉट ओबे द वेक्टर लॉ ऑफ एडिशन, एंड देयरफॉर वी से दैट प्रेशर इज नॉट अ विच क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी. प्रेशर इज नॉट अ विच क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी. तर समजलं बेटा, हे लक्षात घ्या ना. 10th पर्यंत आमच्या डोक्यात एकच गोष्ट धावत होती, अरे बा अगर ऐसी कोई क्वांटिटी है जिसको डायरेक्शन है तो डायरेक्टली आम्ही म्हणू इट इज अ वेक्टर क्वांटिटी. बट नो, sometime we have to go on this. In case of the electric current having a direction, but they cannot obey the vector law of addition. What is the meaning of vector law of addition? Angle changes, result changes. Angle changes, result changes. But here angle change but result not change. Therefore we say that electric current is not a vector quantity. Okay, तर दॅट इज द बेटा डिफरन्स. ठीक आहे. सेकंड पॉईंट मध्ये काय घेऊन घेऊ, सेकंड पॉईंट मध्ये सरळ एक्झाम्पल्स घेऊन घ्या रे. एक्झाम्पल्स मध्ये काय लिहा इथे तुम्ही, मास, लेंथ, टेम्परेचर, देन एनर्जी. ओके, दीज आर द विच क्वांटिटी, स्केलर क्वांटिटी. वेक्टर में क्या क्या लिखोगे, तो एग्जाम्पल्स ऑफ वेक्टर क्वांटिटी, डिस्प्लेसमेंट, देन वेलोसिटी. ओके, और फोर्स से रे, फोर्स. ठीक है, ETC. दीज आर द विच क्वांटिटी, दीज आर आवर वेक्टर्स क्वांटिटी. वेक्टर्स क्वांटिटी. ओके, उसके बाद आता जो आमचा नेक्स्ट कन्सेप्ट आहे बेटा, दॅट इज द रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. आता रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर म्हणजे काय, तर वेक्टरला आम्ही कसा काय रिप्रेझेंट करू. ठीक आहे, तर लक्ष द्या बेटा, द नेक्स्ट कन्सेप्ट आमचा जो आहे दॅट इज अवर, लक्ष द्या, रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर्स. रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर्स. आता वेक्टरला कसं काय डिनोट केले जाते, तर लक्ष द्या रे, की जसं फॉर एक्झाम्पल आम्ही म्हणू, जर मला एक 5 न्यूटनचा और 6 न्यूटनचा आम्हाला एक काय काढायचा आहे, 6 न्यूटनचा एक काय ड्रॉ करायचा आहे, वेक्टर. 6 न्यूटनचा काय ड्रॉ करायचा आहे, वेक्टर. तर काय करेल मी, तर सरळ आम्ही आमची स्केल घेऊ, मीटर स्केलवरती. तुम्हाला माहित असेल मीटर स्केलवर आहे का कोणाकडे अशी मीटर स्केल का ज्याच्यावरती न्यूटन लिहिलाय? नाही मिळणार बेटा. न्यूटन नावाची किंवा न्यूटन असणारी स्केल कधीच मार्केटला अवेलेबल राहणार नाही. मग काय करायचं, तर आम्हाला एक स्केल घ्यावं लागेल. बघा, जर 1 सेंटीमीटर म्हणजे आम्ही 1 न्यूटन कन्सिडर केलं. 1 सेंटीमीटर म्हणजे किती न्यूटन, 1 न्यूटन. तर याचाच अर्थ 1 centimeter is equal to the 1 Newton. That means 6 centimeter is nothing but our 6 Newton. बराबर आहे. 6 सेंटीमीटर म्हणजे किती झालं बेटा, 6 न्यूटन. तर सरळ आम्ही काय करणार आहे, एक 6 सेंटीमीटरची रेष काढणार आहे, त्याच्यासमोर आम्ही एक ॲरो देणार आहे. याला म्हणतात तर टेल. याला काय म्हणतात, टेल. ओके, याला काय म्हणायचं, हेड. याला काय म्हणायचं, हेड. आणि याची जी काही लेंथ राहील, याची जी काही काय राहील लेंथ, ही लेंथ काय डिनोट करते रे, तर दॅट लेंथ शोज मॅग्नेट्यूड. दॅट लेंथ शोज द मॅग्नेट्यूड. त्या क्वांटिटीचं, त्या वेक्टर क्वांटिटीचं किती मॅग्नेट्यूड राहील हे कशावरून कळते बेटा, इथे लेंथवरून. जसं आम्ही इथे बोललं 6 न्यूटनचा आम्ही हा जर वेक्टर काढला तर 6
हे काय झालं बेटा त्याचे मॅग्नेट्यूड, जे कशावरून माहीत पडलं आम्हाला लेंथवरून. आणि हा ऑलवेज बेटा हा जो ॲरो असते याचा जो हेड असते तो नेहमी काय दर्शवते रे, तर दे ऑलवेज शोज द डायरेक्शन, दे ऑलवेज शोज द डायरेक्शन. ओके, तर दिस इज द रिप्रेझेंटेशन. रिप्रेझेंटेशनमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे रे, तर नेहमी लक्षात ठेवा की याची जी लेंथ असते सगळ्यात पहिले या वेक्टरला आम्ही एक टेल आणि एक हेड, याची जे लेंथ असते बेटा दे ऑलवेज शो द काय आहे मॅग्नेट्यूड, अँड याचा जो हेड असते ते ऑलवेज शोज द काय असते डायरेक्शन, ऑलवेज शोज द डायरेक्शन. त्या वेक्टरचं डायरेक्शन कुठे राहणार आहे हे आम्हाला कशावरून कळते, त्याच्या हेडवरून कळते. आणि त्याची जेवढी लेंथ राहील तेवढं त्याचं काय राहत रे मॅग्नेट्यूड. ओके, जर मला वेक्टरचं नुसतं जर मॅग्नेट्यूड काढायचं आहे ओके, तर दॅट टाइम मी म्हणेन लक्ष द्या रे केअरफुली. जर मला म्हटण्यात आलं की वेक्टरचं नुसतं काय सांगा मॅग्नेट्यूड, तर सरळ सरळ बेटा मी मॉडमध्ये काय टाकील, जसा वेक्टर ए, मॉडमध्ये वेक्टर ए घेतला तर इथे काय होईल, तर याला मी म्हटलं जातं रे मॅग्नेट्यूड ऑफ ए, मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए, मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए. पण जेव्हा मी असा वेक्टर ए लिहीन बेटा, तर दॅट टाइम दे बोथ magnitude as well as direction, magnitude as well as डायरेक्शन, या दोन्ही गोष्टी जेव्हा असेल तेव्हा मी वेक्टर ए लिहू शकतो. मला नुसतं मॅग्नेट्यूड बाबत डिस्कस करायचं असेल तर मला या पद्धतीने रिप्रेझेंट करायला लागेल. दॅट इज मॉडमध्ये वेक्टर ए, दॅट इज अवर काय आहे मॅग्नेट्यूड ऑफ ए, मॅग्नेट्यूड ऑफ ए. ओके, तर दॅट इज द रिप्रेझेंटेशन. या पद्धतीने आम्ही वेक्टर्सला काय करू शकतो काय करू शकतो रिप्रेझेंट करू शकतो. ओके, या वेक्टर्सला काय करू शकतो आम्ही रिप्रेझेंट करू शकतो. ओके, त्यानंतर रे आम्हाला काय बघा, दॅट इज अवर ईस्ट, दॅट इज अवर वेस्ट, दे विल बी अ नॉर्थ, दे विल बी अ साऊथ, दे विल बी अ साऊथ. लक्ष द्या, ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ. ओके, या बाजूला इथनं किती अँगल बेटा 45 डिग्री. लक्ष द्या बेटा, हाऊ मच इज द टोटल 90, 45 डिग्री. या डायरेक्शनला काय म्हणू आम्ही, तर याला म्हणू नॉर्थ ईस्ट, याला काय म्हणू आम्ही नॉर्थ ईस्ट. ओके, इथनं बेटा 45 डिग्री घेतला आम्ही, इथनं 45 म्हणजे हा सुद्धा 45 होऊन जाईल रे. तर दे विल बी अ कॉल्ड एज अ नॉर्थ वेस्ट, दे विल बी अ कॉल्ड एज अ नॉर्थ वेस्ट. ओके, इथनं सपोज 45 घेतला बेटा, तर दे विल बी अ कॉल्ड एज अ साऊथ वेस्ट, दे विल बी अ कॉल्ड एज अ साऊथ वेस्ट. आणि इथनं 45 घेतला तर दे विल बी अ कॉल्ड साऊथ ईस्ट, कॉल्ड एज अ साऊथ ईस्ट. ओके, तर हा झाला आमचा नॉर्थ ईस्ट, हा झाला नॉर्थ वेस्ट, हा झाला साऊथ वेस्ट, सॉरी, हा झाला आमचा साऊथ ईस्ट. ओके, आता ह्या गोष्टी आम्हाला ठळक कळल्या की टोटल किती आहे बेटा 4 डायरेक्शन होत्या. आणखीन आम्ही 4 फाइंड आउट केला, नॉर्थ ईस्ट, नॉर्थ वेस्ट, साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्ट. बट जर मी 30 डिग्री, लक्ष द्या बेटा, इथनं हाऊ मच 30 डिग्रीनी एक वेक्टर आम्ही इथे बघितला. लक्ष द्या केअरफुली, 30 डिग्रीनी. तर मी याला कसं लिहील, लक्ष द्या बेटा, जर 30 डिग्रीनी इथे काय बनला एक वेक्टर बनलेला आहे, तर मी याला कसं लिहीन, तर 30 डिग्री ईस्टकडून कोणाकडे गेला नॉर्थकडे, 30 डिग्री ईस्टकडून कोणाकडे गेला नॉर्थकडे. तर मी लिहीन या वेक्टरला 30 डिग्री नॉर्थ, 30 डिग्री नॉर्थ कोणाचा ऑफ ईस्ट, ऑफ ईस्ट. लक्ष द्या, ईस्ट वरून 30 डिग्री गेला ना, तर याला मी कसं लिहील 30 डिग्री नॉर्थ, टुवर्ड्स द नॉर्थ फ्रॉम ईस्ट, ऑफ ईस्ट, कोणाचा ऑफ ईस्ट, 30 डिग्री नॉर्थ ऑफ ईस्ट, 30 डिग्री नॉर्थ ऑफ ईस्ट. ओके, आफ्टर दॅट जर मी इथे एखादा वेक्टर घेतो आहे बेटा, हाऊ मच, तर इट विल बी अ 25 डिग्री, हाऊ मच 25 डिग्री. तर याला कसं रिप्रेझेंट कराल बघा, कोणाकडे आला तो वेस्टकडे, कुठून आला नॉर्थकडून. हा अँगल असा बनला ना बेटा, तर कोणाकडे आला वेस्टकडे, कोणाकडून नॉर्थकडून. तर काय लिहिलेला 25 डिग्री वेस्ट ऑफ नॉर्थ, 25 डिग्री वेस्ट ऑफ नॉर्थ, 25 डिग्री वेस्ट ऑफ नॉर्थ.
ओके. त्यानंतर सपोज मी इथे घेतो आहे, लक्ष द्या. हां, इथे मी घेतला बेटा हा 20 डिग्री. कुठून कुठे तर बरोबर लक्ष द्या. आता मी 20 डिग्री इकडे काढलेला आहे, दॅट इज साऊथ कडून वेस्टकडे, साऊथ कडून वेस्टकडे. तर कसं लिहिल मी? 20 डिग्री कोणाकडे गेला तो? हां, वेस्ट. कुठून? ऑफ साऊथ, ऑफ साऊथ. याला असं लिहू शकतो. आणखीन मी एका पद्धतीने लिहू शकतो. हा जर 20 असेल बेटा तर हा किती झाला? 70. हा किती झाला? 70. जर मी इथून लिहितो बोललो बेटा तर किती होईल? यालाच मी लिहू शकतो 70 डिग्री. हां, 70 डिग्री हां, साऊथ ऑफ वेस्ट, साऊथ ऑफ वेस्ट. 70 डिग्री साऊथ ऑफ वेस्ट. हा किती झाला? 20 डिग्री वेस्ट ऑफ साऊथ. दोघंही एकच आहे, परंतु याच्या वेळेस हा रेफरन्स आहे, याच्या वेळेस हा रेफरन्स आहे. याच्यावरून इकडे आलेला आहे बेटा म्हणून याला 70 डिग्री साऊथ ऑफ वेस्ट. याच्यावरून इकडे आलेला आहे म्हणून याला म्हणून 20 डिग्री वेस्ट ऑफ काय आहे? साऊथ. 20 डिग्री वेस्ट ऑफ साऊथ. तर दॅट इज द रिप्रेझेंटेशन ऑफ काय बेटा? वेक्टर ऑन कशावरती रे? डायरेक्शन ऑर ऑन अ ग्राफ म्हणू आपण. तर इथे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. बरेचदा 1 मार्क्स क्वेश्चन वगैरे विचारले जाऊ शकते, ऑब्जेक्टिव्ह वगैरे, और एखादं डायग्राम शो करून आम्हाला याबाबत एखादा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे.